हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 2.2. क्वेश्चन नंबर 1 आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन एम पॅरलल लाईन एन अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स. सर्वात आधी इथे फिगर बघून घ्यायची आहे. एम लाईन ही एन लाईनला पॅरलल सांगितलेली आहे आणि ही पी लाईन ह्या दोन्हीही लाईनला ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. सो ह्या ट्रान्सव्हर्सल लाईनमुळे बनणारे जे काही अँगल्स आहे हे अँगल्स इथे आपल्याला दिलेला आहे 3x आणि x. सो हे दोन्हीही अँगल इंटेरियर आहे, म्हणजेच या लाईनच्या आतमधले अँगल जे आहे ते इंटेरियर आहे, इनर साईडचे अँगल. ओके, आणि आपल्याला x फाइंड करायला सांगितलेला आहे. सो इथे आपण बघितलं तर इथे प्रॉपर्टी दिलेली आहे बुकमध्ये की इंटेरियर अँगल ह्यांची ॲडिशन 180 डिग्री असते. सो इथे आपण राईट करणार 3x प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. आणि हे काय आहे? हे आहे इंटेरियर अँगल. ओके, सो इथे आता हे दोन अँगल इंटेरियर आहे, यांची ॲडिशन 180 डिग्री आहे. आपल्याला x फाइंड करायचा आहे. सो आपल्याकडे हे इक्वेशन तयार झालेलं आहे. ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. 3x प्लस x 4x होतील आणि 180. आता इथे x सोबत, x हा व्हेरिएबल आहे, x सोबत कोएफिशियंट 4 आहे. 4ला आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. सो 4 हा इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो काय होणार? डिवाइडला जाणार. म्हणून 180 डिग्री डिवाइडेड बाय 4. 4 1 जार 4, 4 4 जार 16. 18 मायनस 16 किती येणार? 2. सो इथे 20 नंबर बनणार. सो 4 5 जार 20. आन्सर किती आलेला आहे? 45. इथे ऑप्शन काय येणार आहे? 45 डिग्री, बिकॉज आपल्याला इथे x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 45 डिग्री. म्हणून आन्सरमध्ये आपण राईट केलेला आहे 45 डिग्री. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए पॅरलल लाईन बी अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स. इथे आपल्याला फिगर बघायची आहे नीट. लाईन ए आणि लाईन बी ह्या पॅरलल लाईन आहे, एल लाईन ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे आणि इथे काही मेजर्स दिलेले आहे अँगलचे 4x आणि 2x. ओके, सो इथे हा 2x अँगल दिसत आहे, तर हा फिगरचा एक्सटेरियर अँगल आहे. सो ह्या 2xला पेअर असणारा अँगल कोणता असणार आहे? हा. ओके, हा पण एक्सटेरियर अँगल आहे. सो आपण ह्यांना कन्सिडर करणार आहे की हा अँगल ए आहे. तर आता ह्या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर हा एक्सटेरियर आहे, हा पण एक्सटेरियर आहे. सो एक्सटेरियर अँगल हे फिगरचे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. कॉन्ग्रुएंट मीन्स व्हॉट? सेम अँगल असतात. ओके, सो हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट अँगल आहे. तर 2x हा अँगल 2x आहे, तर हा अँगल पण 2xच असणार आहे, बिकॉज हे एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात आणि कॉन्ग्रुएंट अँगलचे मेजरमेंट इक्वल असते. सो आपण इथे राईट करणार अँगल ए इज इक्वल टू 2x. आणि 2x आपण का लिहिलेला आहे इथे? कारण हा एक्सटेरियर अँगलची पेअर आहे. ओके, ओके, सो आता ह्या ए ची व्हॅल्यू काय आहे? 2x आहे ए ची व्हॅल्यू. तर हा 2x आणि हा 4x ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ह्या ट्रान्सव्हर्सल लाईनच्या लिनियर पेअरमध्ये येत आहे, म्हणजे लिनियर पेअर आहे हे दोन्हीही अँगल. लिनियर पेअर म्हणजे काय? की एकाच लाईनवरती येणारे अँगल्स. हे अँगल्स एकाच लाईनवरती येत आहे म्हणजे लिनियर पेअर आहे. सो आपल्याला माहिती आहे जे अँगल लिनियर असतात त्या अँगलची ॲडिशन ऑलवेज 180 डिग्री असते. सो इथे आपण राईट करणार 2x प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री. आणि हे काय आहे? अँगल इन लिनियर पेअर. ओके, सो आता इथे इक्वेशन मिळालेलं आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. 2x प्लस 4x 6x इज इक्वल टू 180 डिग्री. इथे 6 हा मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार. सो x इज इक्वल टू 180 अपॉन 6.
6 1 जा 6, 6 3 जा 18 आणि इथे 0 ॲज इट इज. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 30 डिग्री. सो आपला आन्सर काय आलेला आहे 30 डिग्री. सो आन्सरमध्ये राईट करायचा आहे ऑप्शन नंबर डी 30 डिग्री. ओके, हे ऑप्शन आपलं करेक्ट आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल लाईन Q, लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. Find measures of angles X and angle Y using the measures of angle given in the figure. इथे फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. फिगरमध्ये आपल्याला 2 पॅरलल लाईन दिलेले आहे P आणि Q. ह्या पॅरलल लाईनला 2 लाईन ट्रान्सव्हर्सल आहे T आणि S. आपल्याला X आणि Y हे फाइंड करायचे आहे. इथे X अँगल आहे, इथे Y अँगल आहे. हे अँगल फाइंड करायचे आहे. काही मेजरमेंट्स आपल्याला फिगरमध्ये गिव्हन आहे. सो ह्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग आपण दोन्हीही फाइंड करणार आहे अँगल्स. ओके, सो इथे बघा आपल्याला X फाइंड करायचा आहे ना, तर हा Xला कोणती लाईन ट्रान्सव्हर्सल आहे T. सो आपण ह्या T ट्रान्सव्हर्सल लाईनच्या मदतीने आपण X फाइंड करणार आणि S ट्रान्सव्हर्सल लाईनच्या मदतीने Y फाइंड करणार. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला 2 अँगल कन्सिडर करायचे आहे. ओके, सो आपण इथे कन्सिडर करणार हा अँगल A आहे आणि इथे कन्सिडर करणार आहे अँगल B आहे. हे अँगल जर कन्सिडर केले तर आपल्याला X आणि Y फाइंड करण्याला इझी जाणार आहे, म्हणून आपण हे अँगल इथे कन्सिडर केलेले आहे. सो आपण इथे राईट करून घेऊ consider angle A and angle B as shown in the figure. ओके, आता आपल्याला माहिती आहे की पॅरलल लाईन कोणत्या आहे P आणि Q. P आणि Q ला ट्रान्सव्हर्सल लाईन कोणती आहे T. सो इथे आपल्याला X काढायचा आहे ना, सो X काढायचा आहे म्हणून आपण राईट करणार की ही पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल लाईन T आहे. तर इथे लाईन P पॅरलल लाईन Q अँड लाईन T इज ट्रान्सव्हर्सल लाईन. ओके, इथे अँगल X हा फॉर्म होत आहे. सो कशामुळे होत आहे P आणि Q पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल लाईन T आहे म्हणून X अँगल फाइंड होते, म्हणून हे सेंटेन्स राईट करायचं आहे. आता इथे आपण बघू शकतो 40 डिग्री अँगल आहे आणि A अँगल आहे. ह्या दोन्हीही अँगलची डायरेक्शन सेम आहे. ओके, 40 डिग्री अँगल आणि A अँगलची डायरेक्शन सेम आहे आणि ते एकाच साईडला आहे ट्रान्सव्हर्सल लाईनच्या एकाच साईडला, म्हणजे हे करस्पॉन्ड अँगल आहे. म्हणजे करस्पॉन्ड अँगल हे इक्वल असतात. सो इथे 40 डिग्री आहे ना, तर हा A पण 40 डिग्रीच असणार आहे. देअरफॉर आपण असं राईट करू शकतो अँगल A इज इक्वल टू 40 डिग्री. आणि याला काय रिझन आहे, हे करस्पॉन्ड आहे. करस्पॉन्डिंग अँगल. ओके, इथे बघा आता X अँगल आणि A अँगल हे एकाच लाईनवरती आहे. एकाच लाईनवर अँगल असले म्हणजे ते लिनियर अँगल असतात. सो A आणि X या दोन्हीही अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री येणार. सो इथे मी राईट केलेलं आहे 40 डिग्री प्लस X इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं काय रिझन आहे, अँगल इन अ लिनियर पेअर. ओके, सो आता इथे इक्वेशन मिळालेलं आहे 40 डिग्री प्लस X इज इक्वल टू 180 डिग्री. 40 डिग्री हा इकडे प्लसमध्ये आहे, अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर काय मिळणार आहे आपल्याला 180 डिग्री मायनस 40 डिग्री. 180 मायनस 40 140. सो Xची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे 140 डिग्री. ओके, आता आपल्याला इथे Yची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर Y अँगल हा कशामुळे फॉर्म्ड होत आहे, हा S लाईन ट्रान्सव्हर्सल आहे ना पॅरलल लाईनला, म्हणून इथे Y अँगल फॉर्म्ड होत आहे. ओके, सो आपण इथे राईट करणार आहे अँगल B इज इक्वल टू 70 डिग्री. बिकॉज का राईट केलेलं आहे असं की ते व्हर्टिकल अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल. इथे 70 डिग्री आणि हा B अँगल हे व्हर्टिकल अँगल आहे आणि अपोजिट अँगल आहे.
म्हणून आपण बी इज इक्वल टू 70 डिग्री घेतलं. का इथे बी इज इक्वल टू 70 डिग्री घेतलं? कारण की व्हर्टिकली अपोजिट अँगलचं मेजरमेंट ऑलवेज हे सेम असते, ते कॉन्ग्रुएंट अँगल असतात. ओके, म्हणून आपण इथे बी इज इक्वल टू 70 डिग्री घेतलेलं आहे. सो आता इथे बी आणि वाय हे इंटेरियर अँगल आहे. ओके, म्हणजे फिगरच्या आतमध्ये दिसत आहे आपल्याला वाय आणि बी हे अँगल इंटेरियर आहे आणि इंटेरियर अँगलची ॲडिशन काय असते? ऑलवेज 180 डिग्री असते. सो इथे आपण राईट करणार अँगल बी प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल बीची व्हॅल्यू किती घेतलेली आहे? 70 डिग्री व्हॅल्यू पुट करायची आहे आणि अँगल वाय आपल्याला फाइंड करायचा आहे 180 डिग्री घ्यायचा आहे. ओके, आता हे आपण काय घेतलेलं आहे याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे इंटेरियर अँगल. ओके, समजत आहे तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे बी इज इक्वल टू 70 डिग्री घेतलेला आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे हे बी अँगल आणि 70 डिग्री जे मेजर दिलेलं आहे ते म्हणजे 70 डिग्रीचा अँगल म्हणजे बी अँगल आहे. ओके, सो इथे आपण अँगल बी प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री घेतलेला आहे बिकॉज हे बी अँगल आणि वाय अँगल हे इंटेरियर अँगल आहे. इंटेरियर अँगलची ॲडिशन ऑलवेज 180 डिग्री असते. सो इथे बीची व्हॅल्यू पुट केलेली आहे 70 डिग्री, वाय फाइंड करायचा आहे 180 डिग्री घेतलेला आहे. आता हा 70 आपल्याला ऑपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. सो अँगल वाय बघा इथे अँगल एक्स आपल्याला राईट करायचं. सो इथे अँगल वाय 180 डिग्री मायनस 70 डिग्री. सो अँगल वाय मिळेल आपल्याला 110 डिग्री. ओके, सो इथे आपण अँगल वाय फाइंड केलेला आहे. तर इथे आपल्याला फायनल आन्सरमध्ये राईट करायचं आहे अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री अँड अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू लाईन एल पॅरलल लाईन एम find measures of angle A, angle B and angle C using the measures of given angles. Justify your answer. इथे गिव्हन फिगरमध्ये आपल्याला काही अँगल्स दिलेले आहे. ABC अँगल दिलेली आहे. EBC अँगल फाइंड करायचा आहे आणि आपला आन्सर जस्टिफाय करायचा आहे. ओके, सो इथे आता 80 डिग्री अँगल दिलेला आहे. इथे अँगल ए दिलेला आहे. बघा हा अँगल इथे डिनोटेड केलेला आहे, नेम इथे वरती दिलेला आहे, बट हा अँगल आहे. ओके, ए अँगल हा अँगल आहे. सो नेम इथे डिनोटेड केलेला आहे तरी हे अँगल साइन इथे आतमध्ये आहे म्हणजे हा अँगल ए आहे. ओके, हा अँगल सी आहे, हा अँगल बी आहे. तर आता मला अँगल ABC फाइंड करायचा आहे ना, तर मी इथे डिनोटेड करत आहे डी अँगल. ओके, हा डी अँगल मी का घेतलेला आहे कारण मला ए अँगल फाइंड करायला इझी जाणार आहे. हे 80 डिग्री मेजरमेंट घेऊन मी ए अँगल फाइंड करणार. ओके, सो कन्सिडर अँगल डी इज शोन इन द फिगर. हा अँगल फिगरमध्ये दिलेला नाही, हा आपण कन्सिडर केला आहे ना, म्हणून इथे राईट केलेला आहे हे सेंटेन्स. नेक्स्ट आता इथे मला ए अँगल फाइंड करायचा आहे. ए अँगल हा का फॉर्म होतो? बिकॉज क्यू ही ट्रान्सव्हर्सल लाईन जात आहे या दोन्हीही पॅरलल लाईनला, यल लाईनला क्यू ट्रान्सव्हर्सल लाईन आहे म्हणून हा अँगल इथे फॉर्म होतो ए अँगल. देअरफॉर मी इथे इन्फॉर्मेशन राईट करून घेणार. लाईन पी अँड लाईन क्यू आर पॅरलल लाईन. ओके, हे पॅरलल लाईनचं साइन आहे आणि इथे ट्रान्सव्हर्सल लाईन पण आहे, लाईन एल अँड लाईन एम ट्रान्सव्हर्सल. ओके, आता इथे अँगल 80 डिग्री आहे आणि इथे अँगल डी आहे. हे दोन अँगल आपण कन्सिडर केले तर दोन्हीही अँगल आपल्याला सेम डायरेक्शनला दिसत आहे आणि एकाच ट्रान्सव्हर्सल लाईनवरती आहे, सेम डायरेक्शनवरती आहे आणि एकाच साईडला आहे म्हणजे हे करस्पॉन्ड अँगल आहे. ओके, सो करस्पॉन्ड अँगल ऑलवेज काय असतात? इक्वल असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. करस्पॉन्ड अँगल आर ऑलवेज इक्वल. ओके, म्हणजे हा 80 डिग्री आहे तर डी अँगल पण काय असणार आहे? 80 डिग्री. देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 80 डिग्री. याचं काय रिझन आहे? कारण ते करस्पॉन्ड अँगल आहे.
सो आता इथे हा अँगल ए आहे, ओके, हा अँगल इथे ए आहे आणि हा अँगल डी आहे. ट्रान्सव्हर्सल लाईन इथे क्यू आहे. या क्यू लाईनवरती दोन अँगल आहे, म्हणजे लिनियर पेअरमध्ये आहे दोन्ही अँगल. दोन्ही अँगल जेव्हा एकाच लाईनवरती फॉर्म्ड होतात तर ते लिनियर अँगल असतात. ओके, तुम्ही इथे ए इथे पण राईट केला ना तरीही चालेल. बुकमध्ये आपल्याला इथे दिलेला आहे ए, इथे राईट केला तरीही चालेल. सो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. का 180 डिग्री आहे त्यांची ॲडिशन? कारण ते लिनियर अँगल आहे. अँगल इन लिनियर पेअर. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. करस्पॉन्ड अँगल हे इक्वल अँगल असतात आणि लिनियर अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री असते. ओके, सो इथे ए अँगल फाईंड करायचा आहे, डी अँगल 80 डिग्री आपण कन्सिडर केलेला आहे. सो अँगल ए प्लस 80 डिग्री, डीची व्हॅल्यू पुटअप केली आपण आणि इथे 180 डिग्री. आता हा आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, सो मायनस होणार. अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 80 100. सो नेक्स्ट आता इथे आपण अँगल बी फाइंड करणार आहे. बघा अँगल बी हा इथे ह्या फिगरमध्ये का फॉर्म्ड होत आहे? बिकॉज ह्या एम लाईनला ट्रान्सव्हर्सल लाईन कोणती आहे? क्यू लाईन. सो आपल्याला ते रिझन इथे राईट करून घ्यायचं आहे आधी की बी हा अँगल का फॉर्म्ड होत आहे. ओके, सो इथे लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन क्यू इज ट्रान्सव्हर्सल. ओके, हे रिझन आपण राईट करून घेतलेलं आहे. हे यामुळेच आपल्याला बी अँगल इथे फिगरमध्ये दिसून येतो. आता फिगरचं आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथे बघा बी अँगल आणि हा डी अँगल हे एकमेकांचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. एक्सटेरियर मीन्स फिगरच्या बाहेरचे आणि अल्टरनेट मीन्स अपोजिट अँगल आहे. सो एक्सटेरियर अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. ओके, आताच आपण बघितलं होतं की डी अँगलचं मेजरमेंट किती आहे? 80 डिग्री. ओके, हे डी अँगलचं मेजरमेंट इथे 80 डिग्री आपण राईट केलं. तर हे एक्सटेरियर अपोजिट अँगल आहे डी आणि बी. सो एक्सटेरियर अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट मीन्स त्यांचे मेजर सेम असतात. तर डी 80 डिग्री आहे तर बी पण 80 डिग्रीच असणार आहे ना. ओके, सो इथे राईट करायचं आहे अँगल बी अँगल डी आणि याचं काय रिझन आहे? हे दोन्ही अँगल एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. ओके, सो देअरफॉर मेजर अँगल बी इज इक्वल टू मेजर अँगल डी. जितका मेजर अँगल बी असणार आहे तितकाच डी असणार आहे, म्हणजे डीच्या इक्वल हा बी असणार आहे. सो इथे मेजर अँगल डी इज इक्वल टू 80 डिग्री, कारण की इथे आपण हा 80 डिग्री आणि हा डी हे करस्पॉन्ड अँगल आहे ना. सो यावरून आपण असं कन्सिडर केलेलं आहे की इथे 80 डिग्री आहे तर डी अँगल पण 80 डिग्री असणार आहे. ओके, सो इथे रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल. ओके, देअरफॉर मेजर अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. डी 80 डिग्री आहे तर बी पण 80 डिग्रीच आहे, बिकॉज ते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच त्यांचे मेजरमेंट सेम असतात. ओके, सो इथे आपल्याला बी अँगल पण मिळालेला आहे. आता आपण इथे सी अँगल फाइंड करू. बघा सी अँगल इथे दिलेला आहे फिगरमध्ये. सो इथे हा बी अँगल 80 डिग्री आहे ना. सो सी अँगल पण 80 डिग्रीच असणार आहे. का? कारण की हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. बी अँगलची डायरेक्शन जशी आहे तशी सी अँगलची डायरेक्शन आहे आणि ते एका सेम साईडला पण आहेत, म्हणून हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. सो बी इज इक्वल टू 80 डिग्री. सो सी इज इक्वल टू 80 डिग्री. ओके, सो इथे राईट करायचं आहे अँगल बी अँड अँगल सी करस्पॉन्ड अँगल.
ओके. सो अँगल बी हा 80 डिग्री आहे, तर अँगल सी हा काय असणार आहे, ऑलवेज 80 डिग्री, बिकॉज करस्पॉन्ड अँगल हे सेम असतात. तर इथे फायनल आन्सरमध्ये काय राईट करायचं आहे, मग अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री, सॉरी इथे 100 आहे, आणि अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, इन द ॲडजॉइनिंग लाईन ए पॅरलल लाईन बी, लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल, फाइंड द मेझर्स ऑफ अँगल एक्स, अँगल वाय, अँगल झेड युजिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन. इथे फिगर दिलेली आहे. फिगरमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ए आणि बी हे पॅरलल लाईन आहे, आणि या पॅरलल लाईनला एल लाईन हे ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. जेव्हा दोन पॅरलल लाईनवरती ट्रान्सव्हर्सल लाईन येत असते, तिथे खूप सारे अँगल्स फॉर्म्ड होत असतात. सो इथे अँगल फॉर्म झालेले आहे, हे अँगल एक्स, वाय आणि झेड, ह्या अँगल आपल्याला फाइंड करायचं आहे, त्यांचं मेझरमेंट. ओके. सो इथे एक अँगल आपल्याला गिव्हन आहे 105 डिग्री. तर इथे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे राईट करून घेणे खूप आवश्यक आहे की दोन लाईन पॅरलल आहे, एक लाईन ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. सो आन्सरमध्ये राईट करायचं आहे, लाईन ए पॅरलल लाईन बी and line L is transversal. ओके. सो आता इथे आपल्याला x फाइंड करायचा आहे अँगल. हा अँगल x आहे. सो ह्या x अँगलची डायरेक्शन ह्या साईडला आहे. सो त्याच साईडला असणारी दुसरी डायरेक्शन ह्या अँगलची आहे, आणि हे दोन्हीही अँगल एका सेम साईडवरती येत आहे. ट्रान्सव्हर्सल लाईनच्या सेम साईडला येणारे अँगल आणि त्यांची डायरेक्शन सेम असणार ते अँगल काय असतात, करस्पॉन्डिंग अँगल असतात. ओके. म्हणून करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट काय असते, इक्वल असते. म्हणजेच इथे 105 डिग्रीचा अँगल आहे, तर एक्स अँगल पण 105 डिग्रीचाच असणार आहे. देअरफॉर मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. आता याचं रिझन आपल्याला राईट करायचं आहे, कारण हे काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. ओके. सो एक्स अँगल आपण इथे फाइंड करून घेतलेला आहे. नेक्स्ट कम टू द वाय अँगल. इथे वाय अँगल फाइंड करायचा आहे, तर एक्स अँगलची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 105 डिग्री. ओके. सो एक्स अँगल आणि वाय अँगल हे दोन्हीही व्हर्टिकली अपोजिट अँगल दिसत आहे आपल्याला. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल हे इक्वल असतात. म्हणजेच एक्स हा 105 डिग्री आहे, तर वाय पण हा 105 डिग्री आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट, व्हर्टिकल अँगलचं मेजरमेंट, लिनियर अँगलचं मेजरमेंट. ओके. सो ह्या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला बुकमध्ये दिलेल्या आहे. सो अँगल वाय पण अँगल एक्स, ओके, व्हर्टिकली अपोजिट अँगल हे इक्वल अँगल असतात. देअरफॉर इथे रिझन लिहायचं आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके. सो आता इथे y हा 105 डिग्रीचा असणार आहे. y इज इक्वल टू एक्स, म्हणजे दोन्हीही अँगलचे मेजरमेंट सेम असणार आहे. सो एक्स अँगल 105 डिग्री आहे, तर y अँगल पण 105 डिग्री आहे. ओके. सो इथे y अँगल पण मिळालेला आहे, एक्स अँगलचं मेजरमेंट पण मिळालेलं आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला झेड अँगल फाइंड करायचा आहे. ओके. आता हा झेड अँगल आणि हा 105 डिग्रीचा अँगल हे बघा एकाच लाईनवरती दिसत आहे. जे अँगल एकाच लाईनवरती येतात ते अँगल लिनियर अँगल असतात, म्हणजे लिनियर पेअर असते त्यांची. सो लिनियर पेअरचे अँगल हे काय असतात, 180 डिग्री असते त्यांचं मेजरमेंटची ॲडिशन. 105 आणि झेड अँगलची ॲडिशन दोघांची मिळून 180 डिग्री असते. सो आपण इथे असं राईट करणार आहे, देअरफॉर मेजर अँगल झेड प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, कारण की हे काय आहे, अँगल ऑफ लिनियर पेअर. ओके. सो आता इथे 105 डिग्री हा इथे प्लसला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो मायनस होणार. सो मेजर अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री. यांची आपण मायनस केली तर आपल्याला मिळेल 75. ओके.
म्हणजे मेजर अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. ओके, इथे आपण मेजर अँगल राईट केलं तरी चालेल. सो तिन्ही अँगल आपल्याला मिळालेले आहे. देअरफॉर फायनल आन्सर राईट करून घ्यायचा आहे. अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री, अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री अँड अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. ओके, खूप इझी आहे हे क्वेश्चन्स. फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल मेजरमेंटचे असतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल हे इक्वल मेजरमेंटचे असतात. बट लिनियर पेअर जे असतात ना, अँगल ऑफ लिनियर पेअर, ह्या अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. ओके, अशा प्रॉपर्टीज आपण लक्षात ठेवले तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करण्याला आपल्याला खूप इझी जाणार आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल लाईन एल पॅरलल लाईन क्यू, फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजर्स गिवन इन द फिगर. या फिगरमध्ये काही मेजरमेंट्स गिवन आहे आणि पी एल क्यू ह्या तिन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल लाईन आहे आणि इथे आपल्याला एक्स दिलेला आहे ना, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे या मेजरमेंट्सच्या अकॉर्डिंग. सो आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची तर एक्स अँगल हा इथून इथपर्यंत आहे आणि मध्येही एक पॅरलल लाईन जात आहे. ह्या पॅरलल लाईनमध्ये दोन अँगल तयार होत आहे, हा एक अँगल आणि इथे खाली एक अँगल. सो इथे आपण कन्सिडर करणार आहे की या लाईनमधून हा अँगल जो फॉर्म होत आहे, हा इतका अँगल हा ए अँगल आहे, हा कन्सिडर करू आपण. आणि इथून हा अँगल बिलो साईडचा हा बी अँगल कन्सिडर करणार आहे. जेव्हा आपण ए आणि बी अँगलचं मेजरमेंट फाइंड करणार तेव्हा ए आणि बी अँगलची ॲडिशन जेव्हा केली तेव्हा आपल्याला हा टोटल एक्स अँगल मिळणार आहे. ओके, अंडरस्टँड. सो इथे आपण राईट करणार कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी शोन इन द फिगर. हे आपण कन्सिडर केलेलं आहे की ए आणि बी अँगल फिगरमध्ये आहे. ॲक्च्युलीमध्ये आपल्याला ते बुकमध्ये दिलेले नाही, बट आपण हे आन्सर फाइंड करण्यासाठी कन्सिडर केलेले आहे. सो आता इथे पॅरलल लाईन दिसत आहे आपल्याला आणि ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल लाईन पण आहे. ओके, सो ट्रान्सव्हर्सल लाईन कोणती आहे? ही जी दिसत आहे ही ट्रान्सव्हर्सल आहे. देअरफॉर इथे राईट करू आपण लाईन पी पॅरलल लाईन एल ऑन द ट्रान्सव्हर्सल. ओके, सो आता बघा इथे ह्या लाईनमध्ये ए अँगल आणि इथे 40 डिग्रीचा अँगल दिसत आहे. सो हा 40 डिग्रीचा आणि हा ए अँगल हे अल्टरनेट अँगल आहेत ना, म्हणजेच अपोजिट अँगल. सो अपोजिट अँगल जे असणार आहे अल्टरनेटिव्ह अँगल हे ऑलवेज इक्वल असतात, म्हणजे कॉन्ग्रंट असतात. सो ए अँगल 40 डिग्रीचा असणार आहे बिकॉज हा 40 आहे तर हा पण 40चा असणार आहे. देअरफॉर मेजर अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. मग याचं रिझन काय लिहायचं आहे? हे अल्टरनेट अँगल आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बी अँगल फाइंड करायचा आहे. सो इथे बी अँगल हा कशामुळे फॉर्म्ड होत आहे? लाईन एल आणि लाईन क्यू ही दोन्ही लाईन पॅरलल आहे आणि ह्या लाईनमध्ये एक ट्रान्सव्हर्सल लाईन जात आहे. सो इथे बी अँगल फॉर्म्ड होत आहे. म्हणून आपल्याला इथे राईट करायचं आहे लाईन एल पॅरलल लाईन क्यू ऑन द ट्रान्सव्हर्सल. ओके, सो इथे बघा हा 30 डिग्रीचा अँगल आणि हा बी अँगल हे दोन्हीही अल्टरनेट अँगल आहे आणि अल्टरनेट अँगल हे एकमेकांचे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. म्हणजे 30 अँगल आहे हा, तर हा बी अँगल पण 30च असणार आहे. देअरफॉर मेजर अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री आणि याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे अल्टरनेट अँगल. ओके, सो आता बघा इथे ए अँगल मिळालेला आहे आपल्याला 40 डिग्री आणि बी अँगल मिळालेला आहे 30 डिग्री. सो एक्स अँगल फाइंड करायचा आहे. टोटल हा एक्स अँगल हा आहे. सो ए आणि बी यांची प्लस करायची आहे म्हणजे एक्स अँगल आपल्याला इथे मिळून जाईल. देअरफॉर आपण इथे असं राईट करणार आहे मेजर अँगल एक्स इज इक्वल टू मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी. सो मेजर अँगल एक्स इज इक्वल टू ए किती आहे 40 डिग्री आणि बी किती आहे 30 डिग्री.
सो इथे मेजर अँगल एक्स आपल्याला किती मिळणार आहे 40 + 30 70 डिग्री. ओके, सो इथे आन्सरमध्ये आपण राईट करणार आहे मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. हे आपलं फायनल आन्सर इथे मिळालेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित हा प्रॅक्टिस सेट समजलेला असेल. काहीही तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये अडचण असली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हा प्रॅक्टिस सेट समजला असेल व्यवस्थित तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.